नॉन स्ट्राईक इनला विनायक, रुपेश कोळी सर आणि रितेश गंगेकर सर या मॅच मध्ये अंपायरिंग करत असताना लेट्स प्लेचा इशारा. गेम ऑन. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. पहिला बॉल स्लोवर वन बॉल होता. पहिलाच बॉल स्विच इट करायचा होता. अगदी ग्रीप पोझिशन उलट दिशेने खेळण्याचा निर्णय घेतला होता बॅटरने. डॉट बॉल येतोय. पहिला बॉल निर्धाव चेंडू. स्ट्राईकला आपण पाहतोय प्रथमेश, लेफ्ट हँडेड बॅटर. पुलर लेनचा बॉल, पायावरचा बॉल, लेग स्टंप मिस करणारा बॉल. इम्पॅक्ट पाहिला तर विकेट मिसिंग. आउटसाइड लेग स्टंप, लेग बाईटच्या माध्यमातून एक धाव. एक या धावसंख्येने धापळक पुढे येते 1 वरती. एक गाव एक आदिवासी फॉर्मॅट आपण पाहतोय. शिस्तीचं क्रिकेट म्हणजे काय तर आदिवासी क्रिकेट. डिसिप्लिन नेहमीच पाहिलंय. वेळेवरती संघ येतात, वेळेवरती मॅचेस समाप्त होत आहेत. कोणताही आर्ग्युमेंट कधीच दिसला नाही आदिवासी समाजामध्ये. स्ट्रेट फटका खेळायचा होता. व्ही शेप मध्ये लॉंग ऑफला खेळायचं होतं आणि मिड ऑफच्या दिशेने झेल या ठिकाणी येतोय. पहिला विकेट, पहिला गडी बाद. टीमची धावसंख्या 1 असताना 2 बॉल. मला वाटतं या डेटला अनेक साऱ्या स्पर्धा चालू आहेत. मोठमोठ्या स्पर्धा 12 संघ 14 संघ आपण पाहतो. इथे लिमिटेड संघ 10 संघ आहेत आणि 10 संघांना प्राधान्य दिलंय या स्पर्धेच्या माध्यमातून. जबरदस्त आयोजन, नियोजन, संपूर्ण चारी बाजूने भगवमय वातावरण. कालचा दिवस शिवजयंतीचा दिवस होता आणि त्याच अनुषंगाने आजच्या दिवसात देखील आपण ते भगवे झेंडे लहरताना पाहतोय. सुरुवातीला पाहिलं तर या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी रणजित जिकिणी साहेबांच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पमाळ अर्पण केली, धूप अगरबत्ती वाहिली आणि या स्पर्धेचं उद्घाटन त्यांच्या माध्यमातून झालं. आणि या जी स्पर्धा आपण पाहतोय या पंचकृषीतील एक भव्य स्पर्धा आहे. या अगोदर मागील काही वर्षांमध्ये ब्लॅक अँड व्हाईट या नावाने स्पर्धा आपण पाहिली. ऑल ब्लॅक अँड व्हाईट अशा प्रकारचं लुक पाहिलं. मागील वर्षी देखील भव्य स्पर्धा आणि यंदा काहीतरी नाविन्यपूर्ण आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. 2 कॅमेरा सहित, डबल डेकर स्टँड सहित, व्हॅनिटी व्हॅन सहित ही स्पर्धा आपण पाहतोय. पायावरचा बॉल होता. इनसाइड आउट. पॉइंटला किल्लेला फटका. 1 धाव. सुलेश्वर निर्मळ त्यांचे नक्कीच पॅकर किंवा आपण बोलूया आधारस्तंभ टिब्बा आणि नेहमीच आपल्या खेळाडूंना मोटिवेट करत असतात. थँक्यू टिब्बा. हार्ड लक, पार्ट ऑफ द गेम. परंतु नक्कीच एक चांगला संघ आहे निर्मळचा संघ. कुठेतरी ती युनिटी नीट करावी लागेल. खूप काही शिकायचं आहे अजून बाकी स्पर्धेमध्ये. मोठा फटका खेळायचा होता. ऑन साईडला बॉल जातो. हितेशच्या हातामध्ये लॉंग ऑनला बॉल गेलाय. थोडीशी नजर हटी, दुर्घटना घटी. 2 धावा. 2 या धावसंख्येने धावपळक जर पाहिलं तर टीमची धावसंख्या टोटल 4 धावा आतापर्यंत. डीजे आई माऊलीचं कौतुक करेन. नेहमीच या परिसरामध्ये हा डीजे असल्यानंतर थोडं रिलॅक्स फील होते. चांगली साऊंड सिस्टम आई माऊली डीजेचं. मोठा फटका खेळायचा होता. वाईट बॉलचा इशारा. थोडा पॉवर शॉट आहे आणि पॉवर इश्यू आहे म्हणून त्या प्रकारचं क्लॅरिटी जरूर येताना दिसत नाही. परंतु ते सुधारित क्लॅरिटी तुमच्यापर्यंत येईल. डिका स्पोर्ट लाईव्ह वरती देखील अप्रतिम कव्हरेज 2 कॅमेरा सहित ही स्पर्धा कव्हर केली जाते. नीटनेटका आयोजन नियोजन दीपेश दिंडेकर आणि संपूर्ण जियांशी नायगाव आर के ग्रुपचा चांगला सपोर्ट म्हणून या स्पर्धेचं टायटल आहे आर के धमाका बिग बॅश. मोठा फटका, पिकअप शॉट, हवेत बॉल, फिल्डर आहे, फटका फसलाय, पॉवर जनरेट झाली नाही आणि इथे हा पिकअप शॉट सध्या अनसक्सेसफुल राहिलाय. आणखीन एक विकेट जातोय. टीमची धावसंख्या 5.
तुमच्या भेटी करता येतील आणि कमिंग सून जुचंद्र नगरीमध्ये पहिली नाईट बॉल क्रिकेटची स्पर्धा तुमच्या भेटी करता येईल. 2 लाखाची ती स्पर्धा बहुजन विकास आघाडी नायगाव पूर्व पुरस्कृत पतू पॅकर जुचंद्र आयोजित लोकनेते आमदार चषक तुमच्या भेटी करता येईल. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 2 लाख, द्वितीय पारितोषिक 1 लाख, तृतीय पारितोषिक 50 आणि चतुर्थ पारितोषिक 50,000. जुचंद्र नगरीमध्ये जुचंद्रच्या मैदानावरती ही स्पर्धा कमिंग सून मालिका वीर करता तुम्हाला नक्कीच बाईक आणि बेस्ट बॅटर बॉलर करता मिनी बाईक म्हणजे सायकल बायसिकल तुम्हाला पाहायला मिळेल आणि भरपूर चांगला आयोजन नियोजन लोकनेते आमदार चषकामध्ये पाहणार आहोत. खराब बॉल जैसी गेंद वैसी नसीहत, फाईन लेगला केलेला दर्जेदार धमाकेदार षटकार. वेगाने पुढे येते 11 धावा. लोकनेते आमदार चषकामध्ये ज्या संघांना सहभागी व्हायचंय त्यांनी त्वरित आयोजकांशी संपर्क साधा. जवळजवळ 2 ते 3 संघ बाकी आहेत त्या स्पर्धेमध्ये. भव्य स्पर्धा 2 लाखाची ती स्पर्धा आणि प्रवेश फी 23,000 रुपये आहे. म्हणून त्या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व संघांचं हार्दिक स्वागत असेल. पहिला 1 रन घेतलाय अगोदर जबरदस्त फटका आणि त्यानंतर सिंगलने धावफलक जर पाहिलं तर टीमची धावसंख्या आहे 12 धावा. 2 बॉल. क्रिश आमचे स्कोरर या परिसरातील मॅन विथ गोल्डन फिंगर ऑफिशियल स्कोरर म्हणून नेहमी पाहिलंय. त्यानंतर हे 2 पंच रितेश गंगेकर सर आणि एका साईडला रुपेश कुळी यांना आपण पाहतोय ॲज अ अंपायर म्हणून. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडला आपण बॅटर पाहतोय मिस्टर निखिल. मोठा पटका केला बॅक टू द बॉलर. एका हातामध्ये हा कॅच टिपलाय आणि इथे पंचांचा इशारा आलाय. येस डेफिनेटली विकेट गेलाय. काय जबरदस्त हा विकेट, काय कॅच घेतलाय. ऍक्शन रिॲक्शन टाइम ॲज अ बॉलर म्हणून नेहमी कमी असतो आणि त्या क्षणाला काय एफर्ट्स. जबरदस्त कॅच. पहिल्याच या अगोदरचा 1 रन आला आणि त्यानंतर निखिलने हा कॅच टिपला. अप्रतिम कॅच. गेलाय विकेट. स्पर्धा येत आहेत भव्य डे नाईटच्या. जर तुमच्याकडे चांगला संघ असेल तर एक नक्कीच चांगली साईड बनवून लोकनेते आमदार चषक खेळण्याकरता या 2 ते 3 संघ बाकी आहेत. ज्यांना संपर्क साधायचा त्यांनी आमच्या देखील संपर्क साधू शकता. भव्य स्पर्धा कमिंग सून जुचंद्र नगरीमध्ये 2 लाखाची डे नाईट क्रिकेटचा थरार लोकनेते आमदार चषक. ओ लोवर फुल टॉस बॉल अपील केले परंतु या अपीलला पंचांनी फेटाळून लावलंय. सक्षम अपील नव्हती आणि म्हणूनच तिथे सक्षम अंपायर आहेत. डॉट बॉल येतोय. टीमची धावसंख्या सध्याच्या घडीला आहे 4 बॉल 12. आदरणीय चंद्रकांतजी दिंडेकर साहेबांचं शुभागमन झालंय. त्यांना विनंती करीन की आमच्या मुख्य मंचावरती येऊन आपण विराजमान व्हायचंय. स्लोवर 1 खालीच राहिलाय. सबमरीन डिलेव्हरी बॅक ऑफ लेनची चांगली गोलंदाजी होते आणि इथे डॉट बॉल येतोय. या ओव्हरचा अंतिम बॉल. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना पहिली इनिंग आपण पाहतोय दुसऱ्या मॅचची. बॅटिंग करत असताना नौजवान हा संघ आपण पाहतोय.
नौजवान नायगावचा संघ हवेत बॉल खेळलाय. फिल्डर अगोदरच शैली जी होती कॅच घेण्याची ती थोडीशी वेगळी दिसली. फिल्डर तिथे चाचपडला आणि पाहता पाहता या 2 धावा 2 ओव्हर आणि टीमची धावसंख्या आहे टोटल 14 धावा. 2 ओव्हर 14 धावा. आदरणीय चंद्रकांतजी दिंडेकर यांना विनंती करेन की आमच्या मुख्य मंचावरती या. चंद्रकांतजी दिंडेकर आपलं हार्दिक स्वागत. 2 ओव्हर 14. घेऊया एक डीजे ब्रेक. स्पर्धेचा चांगला सजावट मंडप डेकोरेटर त्यांचं नक्कीच कौतुक करेन. इथे झालं आहे बेल्स डाऊन. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आहेत आणि तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवरती अजून एक विकेट जातोय. ऋतिकने हा विकेट घेतलाय. गॉन. सीझन 1 2026 8 मार्चला ती स्पर्धा आपण पाहणार आहोत. आशापुरा ध्रुवतारा प्रीमियर लीग आणि याच ग्राउंडवरती ती स्पर्धा. त्याचा लॉट आलाय. लॉट तर सर्वांपर्यंत पोहोचले. त्या टीमचे त्या स्पर्धेचे आयकॉन प्लेयर जे आहेत ना त्यांची नावं थोड्याच वेळात तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 4 आयकॉन प्लेयर आहेत या संपूर्ण ADPL सीझन 1 2026 8 मार्चला ती स्पर्धा संपन्न होणार आहे. याच मैदानावरती भव्य स्पर्धा ADPL सीझन 1 2026. सध्या चर्चा गोलंदाज ऋतिकची आपण करतोय. पहिल्या बॉलवरती पहिला विकेट त्याच्या नावावर आहे. नौजवान नायगाव संघ अडचणीमध्ये आलाय. ड्राईव्ह करायचा होता. बॅक टू द बॉलर. पुन्हा एकदा रनआउटची संधी. येस डेफिनेटली रनआउटच्या माध्यमातून विकेट गेलाय. ऋतिकने या बॉलला चांगल्या पद्धतीने अडवलं आणि त्यानंतर नॉन स्ट्राईक एस्टॅनवरती नेम साधला गेला. रनआउटच्या माध्यमातून विकेट डाऊन. 26 मध्ये जर पाहिला आयकॉन प्लेयर ध्रुवतारा लायन्स संघामधून ॲज अ आयकॉन प्लेयर दीपेश ढिंडेकर यांना आपण पाहणार आहोत. त्यानंतर ध्रुवतारा वॉरियरचा आयकॉन प्लेयर आहे सनील बोकाले. आशापुरा सुपर जायंट्स या संघाचा आयकॉन प्लेयर आहे राहुल घुसेकर आणि आशापुरा चॅलेंजर्स या टीमचा आयकॉन प्लेयर आहे मनमीत घुसेकर. वन अँड ओनली मनमीत घुसेकर, राहुल घुसेकर, सनील बोकाळे आणि दीपेश ढिंडेकर ADPL सीझन 1 चे हे आयकॉन प्लेयर तुम्ही पाहणार आहात. सध्या मैदानाच्या दिशेने टीमची धावसंख्या जर पाहिली तर टोटल धावा आहेत. स्कोरर क्रिश आमच्यापर्यंत माहिती देत आहेत 16 धावा 3 बॉल. बॅटरचा फुटवर्क तर चांगला आहे. स्टान्स ॲज अ बॅटिंग कशी असेल. येणारे चेंडू वेगाने चेंडू आला खालीच राहिला. सबमरीन डिलेव्हरी डॉट बॉल येतोय. दबाव आहे बॅटिंगवाल्या टीमवरती. पहिल्या इनिंगमध्ये जर 40 क्रॉस झाले नाही ना या ग्राउंडवरती तर मग सेकंड इनिंगला धावा डिफेंड करणं थोडं अवघड जाते. म्हणून या मैदानावरती जितक्या जास्त धावा तितका चांगला ॲडव्हान्टेज. बॅकफुट पंच करायचा होता पुन्हा एकदा. यावेळी बॉलला थोडासा टॉस केलं. राईज झाला. कटर बॉल बाहेर निघतोय आणि एक डॉट बॉल येतोय. आतापर्यंत 5 बॉलमध्ये अवघ्या 2 धावा 16 धावा टीमची धावसंख्या. टोटल विकेटचा विचार केला ना तर आतापर्यंत 4 गडी बाद झाल्यात. आता थोडासा डाऊन द लेग साइड वाईट बॉलचा सिग्नल. थँक्यू अंपायर. एक्स्ट्रा धाव येते वाईटच्या स्वरूपात आणि टीमची धावसंख्या 17 धावा. चला यानंतर होणारा मॅच बालवीर आणि विजेंद्र 11. आपण टॉसला या. टीम बालवीर आणि टीम विजेंद्र 11.
स्लोवर वन यावेळी थोडासा इन स्विंग पाहतोय. ऑफ कटर बॉल होता, आतमध्ये वळतोय आणि डॉट बॉल येतोय. टीमची धावसंख्या 3 ओव्हर 17 धावा. टीम बालवीर आणि विजेंद्र 11 आपण टॉस बॉक्सच्या दिशेने यायचं. घेऊया एक डीजे ब्रेक. धावा. विजेंद्र 11चा कॅप्टन आलाय. बालवीर संघ बालवीर आपण या टॉसला बालवीरचा देखील कॅप्टन येतोय. स्लॉग ओव्हर वेगळी बॉलिंग ॲक्शन आहे. फसवी ॲक्शन. चतुर गोलंदाज स्लॉग ओव्हरमध्ये संदेशला आपण पाहतोय. पहिला बॉल जर पाहिला 1 रन 1 या धावसंख्येने धावफलक 18 धावा. पक्या मामा देखील मॅचचा आनंद घेत आहेत. नेहमीच या परिसरात कुठलीही स्पर्धा असू द्या पक्या मामा चांगलं योगदान देत आहेत आणि शेलार मामा याही स्पर्धेला त्यांचा देखील मोठा हातभार. 18 धावा. यांना नायगावच्या भरपूर साऱ्या स्पर्धा पाहिल्या, अनेक एकापेक्षा एक भारी, परंतु या ग्राउंडवरती सर्वात भारी आरके धमाका बिग बॅश भव्य आयोजन. मोठा फटका खेळायचा आहे. चेंडू हवेत राहिलाय. फिल्डर येतोय लॉंग ऑनला. टिपलाय झेल. आणखीन एक विकेट जातोय. सध्या विकेट्सवर विकेट जाताना दिसत आहेत. धक्का क्रमांक 5 विकेट डाऊन. डीजेच्या माध्यमातून डीजे आई माऊली आपण पाहतोय आणि त्यांनाच ऐकतोय. हाफ ट्रॅकर बॉल होता. अगदी वेगळी शैली होती. शफल क्रॉस झाला बॅटर आणि त्याच्या डोक्यावरून अगदी मस्तक लेवलला हा डॉट बॉल येतोय. 3 बॉल. दक्ष आलाय मैदानाच्या आतमध्ये. इनसाइड आउट करून खेळायचा होता. पॉइंटला खेळायचा होता. शॉट थर्डमॅनला. हा बॉल निघून जातोय. 1 धावे करता. टीमची धावसंख्या पाहिली तर टोटल 19 धावा 19. आदिवासी एक गाव एक फॉर्मॅट आणि जी दहशत आहे ना सध्या या 2 मॅचमध्ये त्या प्रकारचा खेळ राहिला नाही आहे. त्याचं कारण आहे बॉलिंग अटॅक जबरदस्त राहिला आहे. पहिल्या मॅचमध्ये देखील NCC नायगावने जबरदस्त बॉलिंग अटॅक. लोअर फुल टॉस बॉलला ड्राईव्ह केले. ऑन साईडला चेंडू जातोय. फिल्डर येईल डीप मधून पुढे. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउटची संधी आणि दुसरी धाव घेत असताना विकेट सॅक्रिफाईस करण्यास भाग पाडलंय. गेलाय रनआउटच्या माध्यमातून विकेट. सरर होलिका जले शत्रु राह में मिले हमने जब जब शमशीरें ताने गए माँ आहे टोटल 20 धावा या स्पर्धेकरता. व्हॉइस ऑफ पाये निशांजी पाटील ऑफिशियल कॉल अगदी 1-2 महिना अगोदरच रिझर्व या स्पर्धेकरता निशांत पाटील यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. संपूर्ण 3 दिवसांमध्ये चांगला फटका इनफिल्डला खेळलाय. गॅपमध्ये खेळायचं होतं आणि इथे मात्र सध्या या 2 धावा कंप्लीट केल्या. पहिल्या इनिंगचा खेळ होतोय समाप्त. टीमची धावसंख्या आहे टोटल 22. 23 धावसंख्येचं एक माफक लक्ष सामोरं ठेवलंय टीम नौजवान नायगाव या संघाने. बाप्पा मोरिया या संघासमोर नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करूया. मनमीतजी घुसेकर वसई विरार प्रीमियर लीगमध्ये ज्या खेळाडूची वर्णी लागले ADPLचा आयकॉन प्लेयर आणि
त्यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा. बालवीर वर्सेस विजेंद्र 11 होणारा हा पुढचा मॅच. विरार प्रीमियर लीग मध्ये ज्या खेळाडूची वर्णी लागले आणि ADPL मध्ये ॲज अ आयकॉन प्लेयर सर मनमित घुसेकर यांना आपण पाहतोय. त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. 3500 पॉइंट्स त्यांना मिळाल्यात. रुपेश कोळी देखील आहे. भरपूर सारे खेळाडू आहेत. चला या टॉसला 2 संघ आहेत. विजेंद्र 11 वर्सेस टीम बालवीर या 2 संघादरम्यान उंच कॉइन स्पिन केलाय मनमित घुसेकर यांनी आणि टॉस का बॉस मधून रिझल्ट आहे की इथे जिंकलेला आहे टॉस विजेंद्र 11 won the toss and elected to field first. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. या येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये सेकंड इनिंगमध्ये काय घडामोडी घडतील एक छोटा टोटल आहे परंतु अच्छा बॅटल होऊ शकते या ग्राउंडवरती. येणारे 24 बॉल 23 ची गरज. या आवाज ऐकूया व्हॉइस ऑफ पाये मिस्टर निशांजी पाटील सरांचा. देऊया तिथपर्यंत डीजेला संधी. कम ऑन डीजे. जी साटम सर जाऊया मॅचच्या दिशेने. पहिल्या डावामध्ये धावफलकावरती धावा बनल्या तब्बल 22 धावा आणि 23 धावांचं टार्गेट. सलामाची जोडी हितेश आणि विजय हे 2 फलंदाज मैदानावरती दाखल झालेत. बॉलिंग ट्रॅक वरती प्रथमेश आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल राऊंड विकेट. हो यावेळेस जर पाहिलं तर डिफेन्सिव्ह रित्या बॉलर बॅक ड्राईव्ह. यावेळेस स्वतःच्या पॉलोतूरमध्ये चांगली फिल्डिंग डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परंतु इथे संधी होती. संधीचं सोनं करता आलेलं नाही. या पहिला चेंडू डॉट आला. या मॅचमध्ये जर पाहिलं तर 23 धावा डिपेंड करायच्यात. बॅटिंग करत असताना पहिल्या डावामध्ये नवजवान नायगाव या संघाने अवघ्या 23 धावा बनवल्या. भरपूर कमी धावा. अप्रतिम गोलंदाजी राहिली पहिल्या डावामध्ये. खऱ्या अर्थानं बाप्पा मोरिया वाघोली या संघाच्या माध्यमातून. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती राऊंड विकेट. यावेळेस देखील खेळण्याचा प्रयत्न पॉईंट क्षेत्रामध्ये सर्कलमध्ये फिल्डिंग आणि फिल्डिंग चांगली. फक्त एकच धाव. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. व्हेरिएशन आणि व्हरायटी गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं हा चेंडू जर पाहिला तर ब्लॉक कॉलचा चेंडू होता आणि खऱ्या अर्थानं यॉर्कर लेनचा चेंडू होता. या चेंडूवरती फक्त एकच धाव मिळाली. बॉलिंग ट्रॅकमध्ये प्रथमेश राऊंड विकेट. यावेळी चांगला चेंडू आहे. खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक चांगला चेंडू प्रथमेश यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. P1चं षटक आहे. पॉवर प्लेचं षटक आहे आणि या षटकामध्ये धावा रोखाव्या लागतील. खऱ्या अर्थानं फलंदाजांना मोठे फटके खेळण्यापासून थांबावं लागेल आणि ते कार्य मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करत असताना प्रथमेश सध्याच्या घडीला या षटकामध्ये करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम क्रीडा स्पर्धा आर.के. धबाका बिग बॅश तुम्ही पाहताय. आज या स्पर्धेचा पहिला दिवस सुरू असलेला दुसरा सामना.
खेळण्याचा प्रयत्न, मोठा फटका, फटका फसलाय, फिल्डर पोहोचतील का? हो पोहोचलेत, परंतु अप्रतिम झेल पाहायला मिळते. काय जबरदस्त झेल पाहायला मिळाला. उलट दिशेने धावले शेवटपर्यंत, चेंडूवरती नजर आणि तदनंतर जर पाहिलं तर अप्रतिम झेल कंप्लीट करत असताना पहिला धक्का या मॅच मध्ये फलंदाज बाद. प्रयत्नाने फटका फसला आणि पहिला धक्का या मॅच मध्ये फलंदाज विशाल बाद झालाय. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा प्रथमेश लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं. यावेळेस देखील खेळण्याचा प्रयत्न, थोडासा लेग स्टंपच्या बाहेर चेंडू नक्कीच आपल्याला पाहायला मिळते, परंतु मिडम स्टंपच्या वरतून जात असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर भरपूर जास्त शफल क्रॉस फलंदाज झाले होते. आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. जी सुरुवात हवी होती ना ती सुरुवात करून दिलेली आहे प्रथमेशने या षटकामध्ये. कारण 23 धावा डिपेंड करायच्यात आणि पहिल्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस देखील खेळण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळतोय. पॉइंटला फिल्डर वेगाने धावतात. एक धाव मिळाली, सेकंडचा कॉल केलाय, दुसरी देखील धाव कंप्लीट केली गेली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. इथे 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 3 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचं इथे जर पाहिलं तर खेळ संपलाय. अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे. फक्त 3 धावा त्याने खर्च केल्या आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 20 धावा बनवायच्या आहेत हा सामना जिंकण्यासाठी. बाप्पा मोरया वाघोली या टीमला काही अप्रतिम गोलंदाजी राहिली. नवजवान नायगावच्या खऱ्या अर्थानं प्रथमेशच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये केवळ त्याने 3 धावा खर्च केल्या. एक महत्त्वाची विकेट प्राप्त केली. फलंदाज विशालला बाद केलं. येणारे 18 चेंडू 20 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये. एका टीमला धावा बनवायच्या आहेत तर एका टीमला धावा रोखायच्या आहेत या मॅचमध्ये. अप्रतिम सामना पाहायला मिळते. प्रत्येक सामना जर पाहिलं तर रंगतदार या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण आजच्या दिवसामध्ये तब्बल 10 संघ या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना आपल्याला पाहायला मिळतील आणि खऱ्या अर्थानं वेळेचं नियोजन देखील करावं लागेल. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय जयदीप यांना देखील चांगली कामगिरी करावी लागेल. कारण 18 चेंडूमध्ये 20 धावा इथे डिपेंड करायच्या. पहिल्या षटकामध्ये 3 धावा प्रथमेशने खर्च केल्या. इथून विकेट घ्याव्या लागतील, दबाव टाकावा लागेल, मोठे फटके खेळण्यापासून फलंदाजांना रोखावा लागेल, चांगल्या धाटणीची गोलंदाजी करावी लागेल, घातक गोलंदाजी करावी लागेल, नियोजित ठिकाणी गोलंदाजी करावी लागेल आणि खऱ्या अर्थानं फलंदाजांना अडचणीमध्ये आणण्याचं कार्य गोलंदाजांना करावं लागेल. हो खोलवटापर्यंत चेंडू होता. यावेळेस फक्त दिशा दिली आहे. मिड ऑनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. स्वतः गोलंदाज धावतात. फिल्डिंग चांगली, सेकंडचा कॉल त्या ठिकाणी केलाय परंतु एकच धाव मिळेल. या एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 4 या आकड्यावरती. पंचाच्या भूमिकेमध्ये जर पाहिलं तर रुपेश कोळी सरांना तुम्ही पाहताय, तसेच रितेश गंगीकर सर देखील पंचाच्या भूमिकेमध्ये. या स्पर्धेच्या माध्यमातून पंचांची भूमिका देखील फार महत्त्वाची आहे आणि ती खूप चांगल्या पद्धतीनं पार पडत असताना आमचे पंच या सामन्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती जयदीप आपल्याला पाहायला मिळतोय आणि पहिला चेंडू खूप चांगला राहिला जयदीपच्या माध्यमातून. हो फुलटॉस चेंडू होता. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न हितेश त्या ठिकाणी जर पाहिलं तर बीट होत आहेत, परिपूर्ण बीट होत असताना आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं फुलटॉस बॉल होता आणि या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाला करायचा होता, अपयशी ठरले. इथे आणखीन एक डॉट बॉल आलेला आहे. 23 धावांचं टार्गेट. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना नवजवान नायगाव संघाने भरपूर मोठा संघर्ष केला. खऱ्या अर्थानं घरच्या मैदानावरती खेळत असताना पहिल्या डावामध्ये धावाच बनल्या नव्हत्या आणि तो दबाव पहिल्या डावामध्ये आपल्याला सातत्याने पाहायला मिळाला. बॉलिंग ट्रॅकवरती जयदीप पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. यावेळेस देखील चांगला ड्राईव्ह त्या ठिकाणी जर पाहिलं तर लॉंग ऑफ पुढे आलेत. एकच धाव मिळेल. संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 5 धावा धाव फलकावरती. अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे. सातत्याने जर पाहिलं तर खोलवर टप्प्याचे चेंडू टाकले जात आहेत, फलंदाजांना मोठे फटके खेळण्यापासून रोखले जात आहेत आणि फलंदाजांचा प्रयत्न देखील सुरू आहे, परंतु आतापर्यंत मोठा फटका खेळण्यामध्ये यशस्वी झालेले नाही आहेत. दोन्ही बाजूला हितेश हे फलंदाज तुम्ही पाहताय. जयदीप पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग एंडला हितेश.
हो यावेळेस देखील चांगला ड्राईव्ह कव्हर क्षेत्रामध्ये फिल्डर त्या ठिकाणी आहेत. फिल्डिंग करा. एक धाव मिळाली. सेकंडचा कॉल केलाय. वेगाने परतलेत आणि तिथे 2 धावा कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. जिथे 1 धाव होती ना तिथे 2 धावा मिळाल्या, कारण फिल्डिंग खराब, स्लॉपी वर्क पाहायला मिळालं फिल्डरच्या माध्यमातून. आणि फक्त इथे जर पाहिलं तर 1 धाव होती, तिथे 2 धावा मिळाल्या. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 7 धावा. या क्रीडांगणावरती जर पाहिलं तर अनेक स्पर्धा आपण पाहिल्यात. चॉकोबार ग्रुपची स्पर्धा देखील आपण पाहिली, यशस्वी क्रीडा स्पर्धा राहिली. आणि अगदी तशीच काही स्पर्धा आर के धमाका बिग बॅश तुम्ही पाहताय. एक ऐतिहासिक क्रीडांगण आहे आणि ऐतिहासिक क्रीडांगणावरती ऐतिहासिक स्पर्धा आपण सातत्याने पाहिल्या यंदाच्या हंगामामध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज यावेळेस फ्लिक केलाय, हवेत खेळलेत, फिल्डर आहे, विकेट मिळाली आहे, फलंदाज बाद. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता खऱ्या अर्थानं खोलवर टप्प्याने चेंडूचा फ्लिक करण्याचा प्रयत्न हवेत खेळलेत आणि मिड विकेटला फिल्डर त्या ठिकाणी होते. काय जबरदस्त टेलिकास्ट डिका स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. बॉटमॅनचा खूप चांगला वापर केला, परंतु फिल्डर त्या ठिकाणी पोहोचलेत आणि कमालीचा झेल त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. आणखीन एकदा का या मॅच मध्ये बाप्पा मोरया वाघोली या टीमला बसलाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत जाऊन पोहोचलेली ती 7 धावा. 23 धावा जरी असल्या तरी या धावांवरती आम्ही फाईट करू शकतो. 23 धावा जरी असल्या तरी या धावांवरती आम्ही संघर्ष करू शकतो. हेच मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना नौजवान नायगाव संघ सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतो या मॅच मध्ये. हो खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा शरीरापासून दूर खेळलेत, परंतु ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईड बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव मिळेल या मॅच मध्ये. या धावा रोखाव्या लागतील. एक्स्ट्रा धावा जर पाहिलं तर डोकेडुकी बनली आहे या मॅच मध्ये नौजवान नायगाव संघासाठी. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा देखील मिळाल्यात. फिल्डिंग मध्ये देखील सुधारणा करावं लागेल आणि चांगल्या लेंथ वरती चांगल्या लाईन वरती गोलंदाजी करत असताना गोलंदाजाला ते कार्य या मॅच मध्ये करावं लागेल. हो फुलटॉस बॉल होता. बॉलर बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये आणखीन चांगल्या पद्धतीने एफर्ट्स पाहायला मिळाला. हा षटक देखील संपलाय. 2 षटकाचा खेळ संपलाय. 23 धावांचा पाठलाग करत असताना बाप्पा मोरया वाघोली या संघाने धावफलकावरती धावा बनवलेल्या आहेत त्या 8 धावा. आदरणीय सन्माननीय संतोष केसरेकर साहेबांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. खऱ्या अर्थाने या परिसरातील एक अप्रतिम व्यक्तिमत्व आहेत. खूप चांगले कार्य संतोषजी केसरेकर साहेबांचं राहिलंय आणि त्यांचंच आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. काय जबरदस्त गोलंदाजी, काय कमबॅक केलाय अप्रतिम. नौजवान नायगाव संघ मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळते. 23 धावा डिपेंड करायच्या आहेत. आतापर्यंत 2 षटकामध्ये केवळ आणि केवळ 8 धावा खर्च केल्यात. येणारे 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी आणखीन भरपूर साऱ्या धावा बनवायच्या आहेत. 12 चेंडू 15 धावांची आवश्यकता. सामना होता कुठे आणि खऱ्या अर्थाने सामना आला कुठे. 23 धावा असं वाटलं होतं. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर बाप्पा मोरया वाघोली संघ सहजरित्या या धावा कंप्लीट करतील, परंतु इथे देखील त्यांना संघर्ष करायला भाग पडलाय. पहिल्या षटकामध्ये प्रथमेशनं प्रभावित केलं, परंतु मागील षटकामध्ये जयदीप लाजवाब गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. चला स्पीडअप करा नौजवान नायगाव संघ, कारण आजच्या दिवसामध्ये आपण 10 संघ खेळवतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यामुळे वेळेचे नियोजन करा आणि वेळ जास्त दौडू नका ही नम्रतेची विनंती आहे. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वरती निखिल हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. येणारे 12 चेंडू 15 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त रंगतदार सामना, रोमहर्षक सामना, चित्तथरारक सामना आपल्याला पाहायला मिळते वाल्मिकेश्वर क्रीडांगणावरती, अर्थातच नायगावच्या या ऐतिहासिक मैदानावरती तुम्ही ही स्पर्धा पाहताय. बॉलिंग ट्रॅक वरती निखिल, स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय हितेश. हो खेळण्याचा प्रयत्न हवेत केले, तिथे देखील फटका फसलाय. फिल्डर डाऊन द बॉल. आणखीन एक धक्का. वा काय कमबॅक केलाय निखिलने देखील. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केलेली आहे. फलंदाजाला बाद केलाय. आणखीन एक धक्का.
घुसखोरी या मॅच मध्ये नौजवान नायगाव संघाने केलेली आहे. याही षटकामध्ये देखील प्रभावित केलं. पहिल्या चेंडूवरती हितेशला बाद केलं. नवीन फलंदाज मैदानावरती संदेश आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर निखिल राऊंड विकेट. यावेळेस देखील कव्हरच्या डोक्यावरून खेळले इनसाइड आउटचा फटका, परंतु फिल्डर त्या ठिकाणी बॅकअप देत आहेत. एकदा मिळाली, दुसरीचा देखील प्रयत्न केलाय, फेकी खराब आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 10 या आकड्यावरती. आणखीन 13 धावा बनवायच्या आहेत. येणारे 10 चेंडू, 13 धावांची आवश्यकता. वाह, व्हॉट अ मॅच! काय सामना पाहायला मिळतोय, जबरदस्त सामना. प्रत्येक चेंडूवरती या सामन्यामध्ये मॅचचं समीकरण बदलताना आपण पाहिलं आहे. दोन्ही संघ जर पाहिलं तर संघर्ष करणार आहेत, लढणारे आहेत. एका बाजूला बाप्पा मोरया वाघोली तुम्ही पाहताय आणि त्यांच्या विरोधात नौजवान नायगाव संघ मैदानावरती खेळताना पाहायला मिळतोय. यावेळेस देखील बॅकफुटला गेले, स्ट्रोकसाठी जागा बनवली आहे, परंतु चांगला चेंडू, आणखीन एक चेंडू आलाय, डॉट दबाव निर्माण झालाय फलंदाजावरती. येणारे 9 चेंडू, 13 धावांची आवश्यकता. प्रत्येक डॉट बॉल या मॅच मध्ये बाप्पा मोरया वाघोली या संघावरती दबाव निर्माण करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 9 चेंडू, 13 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवरती निखिल पुन्हा एकदा राऊंड विकेट. हो, फुलटॉस बॉल गॅप मध्ये केले, बॉल वेगाने प्रस्थान होते, फिल्डर धावतात वेगाने, चेंडू अडवण्याचा प्रयत्न. 2 धावा इथे देखील कंप्लीट केल्या जातील. वा, जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली. गॅप मध्ये खेळले होते, परंतु अप्रतिम फिल्डिंग. या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 12 धावा. येणारे 8 चेंडू, 11 धावांची आवश्यकता. 8 चेंडू, 11 धावा, 11 धावा, 8 चेंडू. एका बाजूला बाप्पा मोरया वाघोली आणि त्यांच्या विरोधात नौजवान नायगाव संघ. अप्रतिम कामगिरी दोन्ही संघाने आतापर्यंत केलेली आहे. निखिल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती राऊंड विकेट. यावेळेस फुलटॉस बॉल गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर मिड विकेटला धावतात वेगाने, एकदा मिळाली, दुसरीचा प्रयत्न केलाय, तो देखील यशस्वी. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. सिंगल डबल्स वरती भर दिला जातोय. अप्रतिम बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये फलंदाज संदेश करतोय. आतापर्यंत 4 चेंडूचा सामना केलाय 6 धावांवरती. जबरदस्त कामगिरी संदेशांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. येणारे 7 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी इथे धावा बनवायच्यात. एकंदरीत 9 धावा, 7 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. हा चेंडू भरपूर महत्वाचा आहे खऱ्या अर्थानं नौजवान नायगाव या संघासाठी. या चेंडूवरती जर पाहिलं तर चांगली कामगिरी करावी लागेल. हो, खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला मोठा फटका, फिल्डर येतात वेगाने, एकदा मिळाली, दुसरीचा देखील प्रयत्न केलाय, धावबाची संधी आणि ते फलंदाज बाद. वरती पाण्याची सुविधा उपलब्ध करायची, ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे. येणारे 7 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 8 धावा बनवायच्यात. काय रंगतदार सामना, 23 धावा डिपेंड करायचे होते या मॅच मध्ये नौजवान नायगाव संघाला आणि आतापर्यंत चांगली कामगिरी राहिलेली आहे. 7 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज ऋतिक मैदानावरती दाखल झालाय. काय जबरदस्त संगीत आपण ऐकलं डीजे वादकाच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं कालच्या दिवसामध्ये 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर संपूर्ण मैदानावरती भगवमय वातावरण आपल्याला पाहायला मिळते. कालच्या दिवसामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवजयंती साजरी केली गेली आणि शिवाजी महाराजांचा खऱ्या अर्थानं जर पाहिला तर कालच्या दिवसामध्ये भरपूर मोठा गौरव करण्यात आला. चला, मैदानावरती पाण्याची सुविधा उपलब्ध करायची. आयोजन कमिटी प्लीज त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करा. मैदानावरती त्या ठिकाणी खेळाडू खेळतायत, मैदानावरती भरपूर मोठी उष्णता आहे आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर पाण्याची सुविधा आपण उपलब्ध करायची आहे.
यानंतर देखील आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे. आज जर पाहिलं तर आदिवासी समाजातील संघ या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा आर.के. धमाका बिग बॅश आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक दीपेश दादा दिंडेकर आणि त्यांच्याच माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. GN11 आणि आर.के. ग्रुप यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. आर.के. धमाका बिग बॅश. त्यानंतर देखील आपण सामना पाहणार आहोत बालमीर आणि विजेंद्र 11 या दोन संघामध्ये सामना पाहायला मिळणार आहे. चला स्पीडअप करायचंय. 6 चेंडू 8 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती विनायक आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज तुम्ही पाहताय ऋतिक हा फलंदाज. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न. पहिलाच बॉल टाकत असताना इथे जर पाहिलं तर ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईड बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव मिळेल. संघाची धाव संख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 16 धावा. येणारे 6 चेंडू 7 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक पाऊल या मॅच मध्ये गोलंदाजाला अलगदपणे टाकावं लागणार आहे. 6 चेंडू 7 धावांची आवश्यकता. विनायक बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर द विकेट. यावेळेस देखील सोडून दिलाय ऑप्शनच्या बाहेर. सलगचा दुसरा वाईट बॉल. खराब गोलंदाजी पाहायला मिळते. सुरुवातीच्या तिन्ही गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे या मॅच मध्ये, परंतु निर्णायक षटकामध्ये विनायक मिस्टेक करतोय. आतापर्यंत 2 चेंडू वाईट टाकलेत. इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 7 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. खराब गोलंदाजी पाहायला मिळते. या धावा रोखाव्या लागतील खऱ्या अर्थानं. चांगल्या लाईन वरती गोलंदाजी करावी लागेल. विनायक पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर द विकेट. खेळण्याचा प्रयत्न बॅकफुटला आलेत, परंतु इथे लाईन चांगली आहे. दिशा देखील चांगली आहे. चेंडू आलाय डॉट बॉल. वा जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. अशाच प्रकारे गोलंदाजी करावी लागेल आणि फलंदाजांना खेळण्यापासून रोखावं देखील लागेल. इथे चेंडू आलाय डॉट. समीकरण बदललंय. 5 चेंडू 6 धावांची आवश्यकता. अजून सामना संपलेला नाही आहे. खऱ्या अर्थाने इथून देखील कमबॅक होऊ शकतं. त्यासाठी चांगली गोलंदाजी करावी लागेल. त्यासाठी जर पाहिलं तर चांगली लेंथ मेंटेन करावी लागेल. त्यासाठी चांगली लाईनही मेंटेन करावी लागेल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर द विकेट. खेळण्याचा प्रयत्न. पूल केलाय मिड विकेट रिजनला. फिल्डर वेगाने धावतात. एक धाव मिळाली. दुसरीचा प्रयत्न, परंतु इथे एकच धाव मिळाली या चेंडूवरती. या एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 18 धावा. येणारे 4 चेंडू आणि इथे जर पाहिलं तर 5 धावांची आवश्यकता. 4 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. चेसिंग कंपल्सरी आहे या स्पर्धेच्या माध्यमातून, त्यामुळे या धावा बनवाव्या लागतील बाप्पा मोरया वाघोली या टीमला सामना जिंकण्यासाठी. 4 चेंडू 5 धावांची आवश्यकता. विनायक बॉलिंग ट्रॅक वरती. सुरुवात खराब झाली, परंतु मागील 2 चेंडू चांगले राहिले विनायक यांच्या माध्यमातून, परंतु इथून देखील 4 चेंडू चांगल्या टप्प्यावरती टाकावे लागतील. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर द विकेटने 4 चेंडू 5 धावांची आवश्यकता आहे. काय जबरदस्त सामना, रंगतदार सामना, रोमहर्षक सामना, चित्तथरारक सामना क्रीडा रसिकांना पाहायला मिळतो या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेस देखील खेळण्याचा प्रयत्न. स्नॉटर. वाह जबरदस्त चेंडू पाहायला मिळालाय. खऱ्या अर्थानं बाउन्सरचा वापर केलाय. इथे चेंडू आलेला आहे डॉट. इक्वेशन बदललंय. 3 चेंडू 5 धावांची आवश्यकता. विनायकने कमबॅक केलाय. खऱ्या अर्थानं नौजवान नायगाव संघाने कमबॅक केले या मॅच मध्ये. समीकरण बदललंय. 3 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. एका बाजूला फलंदाज मैदानावरती तुम्ही पाहताय विजय. आतापर्यंत 2 चेंडू डॉट आले त्याच्याही माध्यमातून. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर द विकेट. खेळण्याचा प्रयत्न. हवेत खेळलेत. फटका फसलाय. फिल्डर पोहोचतील का? पोहोचण्याचा प्रयत्न. पोहोचलेत. कॅच कंप्लीट. आणखीन एक फलंदाज बाद. वा जबरदस्त गोलंदाजी. महत्वाची विकेट. फलंदाज विजयला देखील बाद केलाय. सामना पाहायला मिळतोय. कमबॅक केलाय या मॅच मध्ये नौजवान नायगाव संघाने. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. या मॅच होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करून ठेवलंय गोलंदाज विनायकने. अप्रतिम गोलंदाजी केलेली आहे. काय कमबॅक केलाय. येणारे 2 चेंडू 5 धावांची आवश्यकता. बॉलर रन इक्वेशन होतं, परंतु इथे समीकरण बदललंय. दबाव टाकलाय विजयवरती. विजयनं खराब कामगिरी केलेली आहे या मॅच मध्ये. भरपूर निराश केले आणि तो बाद झाला. नवीन फलंदाज मैदानावरती संतोष दाखल झालाय. 2 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा विनायक
आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त कामगिरी या षटकामध्ये राहिली आहे. सुरुवात खराब झाली होती परंतु कमबॅक लाजवाब पाहायला मिळाला. इथे देखील खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या आतली कट त्या ठिकाणी जर पाहिलं तर फ्लाइंग स्लीप मध्ये फिल्डर आहे. एकच धाव मिळेल. येणारे एक चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त कामगिरी. 23 धावा डिपेंड करायच्या होत्या आणि इथून सामना जर पाहिलं तर पूर्णपणे शिफ्ट झालेला आहे नौजवान नायगाव संघाच्या बाजूने, परंतु सामना संपलेला नाही आहे. एक चेंडू 4 धावांची आवश्यकता. बाप्पा मोर्या वाघोली पहिल्या डावामध्ये जबरदस्त कामगिरी केली. गोलंदाजी अप्रतिम राहिली परंतु बॅटिंग करत असताना फारशा धावा आतापर्यंत बनवता आलेल्या नाही आहे. एक चेंडू 4 धावा, 4 धावा एक चेंडू. एका बाजूला फलंदाज मैदानावरती ऋतिकला तुम्ही पाहताय आणि त्याच्या विरोधात विनायक बॉलिंग ट्रॅक वरती. गोलंदाज तयार. एक चेंडू 4 धावांची आवश्यकता. इथे मोठा फटका केल्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि ते सामना जर पाहिलं तर जिंकलेला आहे नौजवान नायगाव या संघाने. वा, अप्रतिम कामगिरी. 23 धावा या मॅच मध्ये डिपेंड केलाय आणि बाप्पा मोर्या वाघोली या टीमचा पराभव केलाय. अप्रतिम सामना. काय जबरदस्त उलटफेर या मॅच मध्ये पाहायला मिळाली. 23 धावा बनवायच्या होत्या. अगदी सोपं समीकरण होतं.